तर मित्रांनो, आज आपण बघूया ORS. ORS ही खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कशामध्ये? तर जे काही BSc नर्सिंग फार्मॅकॉलॉजीच्या पेपरमध्ये हा ORS क्वेश्चन खूप वेळेस पडलेला आहे आणि येत असतो. आणि सिच्युएशनल क्वेश्चन आहे. आपल्यासमोर जर अशी सिच्युएशन उभा राहिली तर आपण त्याला काय करणार? तर आपण ते क्वेश्चन बघूयात. राईट अ नोट ऑन ORS. बघा असा क्वेश्चन आहे. तर बघा इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणतंय? इंट्रोडक्शनमध्ये बघूया आपण. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स or ORS आर यूज टू ट्रीट डिहायड्रेशन कॉज डायरिया. जे काही डायरिया वगैरे जे काही झालेलं असेल, डायरिया कशामुळे होतं? ते डिहायड्रेशनमुळं. तर बघा मग आपल्याला ते काय आहे, इट इज कॉमन इलनेस इन ट्रॅव्हलर्स. जे काही ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही कंडिशन खूप वेळेस पाहायला मिळते. मग अनलाईक अदर फ्लुइड्स द रेशो ऑफ द इंडिग्रेडियंट्स इन ORS मॅचेस व्हॉट द बॉडी नीड्स. मग ह्या जे ORS मध्ये जे कंटेंट्स आहेत इंडिग्रेडियंट्स, ते आपल्याला काय होतात? आपल्या बॉडीला मॅच होतात आणि ते आपलं काय करतात? जे काही डायरियापासून वॉटर लॉस झालेला आहे त्यांना काय करायचं काम करतात? रिकवर करायचं काम करतात. तर अशा प्रकारे आपली काय झाली? इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघितलं? एवढंच लक्षात ठेवा की बाबांनो, जे काही ORS सोल्युशन आहे ते आपण कुठे यूज करणार आहेत? जे काही पेशंटमध्ये डायरिया वगैरे झालेला असेल, ज्या पेशंटमध्ये खूप प्रमाणामध्ये वॉटर लॉस झालेला असेल, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झालेला असेल, त्या पेशंटमध्ये आपण काय करणार? ORSचा यूज करणार. ORS आता तुम्ही खूप ठिकाणी यूज केलेला आहे तुमच्या ज्या पेशंटला काय बाबा डायरिया झालेला असेल, वॉमिटिंग होत असेल, तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात की बाबा ORS सोल्युशन घ्या. आता सध्या जर बघितलं का, ते लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल सुद्धा आहे, म्हणजे आपल्या मेडिकल्सवर तुम्हाला मिक्स करायची पण गरज नाही. तर आता यानंतर बघूया आपण त्याची डेफिनेशन. तर बघा डेफिनेशनमध्ये काय म्हणते? ORS स्टँड्स फॉर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ORS हे म्हणजे काय आहे? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. नावातच आहे बघा, ORS. इट्स अ टाईप टू फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी. हे कसं आहे? एका टाईपचं फ्लुइड आहे, ते काय करते? रिप्लेसमेंट थेरपी यूज टू ट्रीट डिहायड्रेशन पर्टिक्युलर ड्यू टू डायरिया, वॉमिटिंग और एक्सेसिव्ह स्वेटिंग. जे काही तुमचं वॉटर लॉस झालेलं असेल, कशामुळं? वॉमिटिंग असेल, स्वेटिंग असेल, डायरिया असेल, तर त्याला काय करायचं काम करतं? ते रिकवर करायचं काम करतं. तर मग नंतर काय बघायचं पुढं? बघा ORS कंटेन 3 इंडिग्रेडियंट्स. मग ORS मध्ये किती असणार? 3 इंडिग्रेडियंट्स आहेत. बघा कोणते कोणते ते? बघा पहिलं कोणतं आहे? क्लीन वॉटर दॅट हॅज बीन बॉइल्ड. जे काय स्वच्छ पाणी, काय केलेलं? बॉईल केलेलं. 2 नंबरला काय बघा? इलेक्ट्रोलाइट्स अल्सो कॉल्ड साल्ट्स. इलेक्ट्रोलाइटलाच काय म्हणलेलं आहे त्यांनी? साल्ट्स म्हणलेलं आहे. विच आर केमिकल्स दॅट युअर बॉडी नीड्स टू फंक्शन प्रॉपरली. असे केमिकल्स आहेत ते आपल्या बॉडीला लागणार आहेत. ते काय करतात? आपल्या बॉडीतलं जे काही फंक्शन आहे ते काय करायचं काम करतात? प्रॉपरली रन करायचं काम करतात. 3 नंबरला काय दिलेलं आहे? कार्बोहायड्रेट युजली इन द फॉर्म ऑफ शुगर्स. मग कार्बोहायड्रेट्स कोणत्या फॉर्ममध्ये असणार? शुगर्सच्या फॉर्ममध्ये असणार. हे झालं आपलं त्याच्यातले कंटेन झाले. कशातले? ORS मधले. आता आपल्याला एक महत्त्वाचं असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय? ह्याचे युजेस कुठं कुठं होतात. तर आता मित्रांनो, युजेस सुद्धा तुम्हाला माहिती आहेत बघा, पण तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या. मग बघा ORSचे काय बघा युजेस आहेत. मग पहिले युजेस काय बघा? डायरियल ट्रीटमेंट. ही झाली डायरियल ट्रीटमेंटमध्ये. वॉमिटिंग असेल, पुन्हा काय आहे? कोलेरा ट्रीटमेंट असेल, पुन्हा काय? फूड पॉयझनिंग असेल आणि गॅस्ट्रो एंट्रायटिस असेल. तर अशा पद्धतीने आपण एवढ्या डिसीज कंडिशनमध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त डिसीज कंडिशनमध्ये आपण ह्याचं काय करतो? यूज करतो. कशाचा? ORSचा. तर मग आता एक बघा काय म्हणते आता डायरियल ट्रीटमेंटमध्ये. ORS इज द प्रायमरी ट्रीटमेंट फॉर डिहायड्रेशन कॉज बाय डायरिया. मग ORS हे काय? प्रायमरी ट्रीटमेंट आहे. कशामध्ये? डायरियामध्ये. स्पेशली इन चिल्ड्रन. जे काही लहान लेकरं वगैरे जे असतील त्यांच्यामध्ये म्हणजे खूपदा म्हणजे डायरिया वगैरे होतात. मग त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो? ORSचा यूज करतो. मग दुसरं काय बघा? वॉमिटिंग असेल, ORS हेल्प्स टू रिप्लेस फ्लुइड लॉस इलेक्ट्रोलाइज ड्यू टू वॉमिटिंग. जे काय वॉमिटिंगमध्ये आपलं जे फ्लुइड लॉस झालेलं असेल तर ते काय करायचं काम करते? रिप्लेस करायचं काम करते. कोण? ORS. हे पण महत्त्वाचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे बघा फूड पॉयझनिंग.
जर कोणत्या पेशंटमध्ये जर फूड पॉयझनिंग वगैरे काही झालेले असेल तर त्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला ORS खूप गरजेचं आहे. आपलं काय होतंय, आपलं वॉटर युरिन थ्रू निघून जाते आपण जर ट्रीटमेंट घेत असू तर. मग त्यानंतर आपलं परत जर आपल्याला पूर्ण बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट जर बॅलन्स करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ORS घ्यायची गरज लागणार म्हणजे लागणार. ORS हेल्प्स टू रिप्लेस लॉस ऑफ फ्लुइड्स अँड इलेक्ट्रोलाइट्स ड्यू टू फूड पॉयझनिंग. जे काय आपले फ्लुइड्स इलेक्ट्रोलाइट्स लॉस झालेले असतील कशामध्ये, फूड पॉयझनिंगमध्ये, तर आपल्याला काय मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आपलं जे फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट्स त्यांना काय करावं लागेल, बॅलन्स करण्यासाठी आपण काय घ्यावं लागेल, ORS घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे हे होता बघा ORSचा क्वेश्चन. ORSचा क्वेश्चन मित्रांनो खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर ह्या क्वेश्चनचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क देऊन जाणारा क्वेश्चन आहे बघा. तर अशा प्रकारे आपण ORS बघितलेला आहे. ORS म्हणजे आपण बघितलेलं बघा, इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शन म्हणजे काय, ORS म्हणजे काय आहे आणि ते कोणत्या कुठं बघायला भेटते. त्यानंतर आपण बघितली त्याची डेफिनेशन नंतर बघितले त्याच्यामध्ये इंडिग्रेडियंट्स कोणते येतात आणि त्यानंतर बघितले त्याचे ORSचे युजेस. फूड पॉयझनिंग असेल, नंतर पुन्हा काय गॅस्ट्रोएंटरायटिस असेल, ज्या पेशंटला काय गॅस्ट्रिक डिसीज झालेले असतील, ज्यामध्ये फ्लुइड लॉस झालेला असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करतो, ORSचा यूज करतो. कोलेरा ट्रीटमेंट असेल त्यामध्ये सुद्धा आपण ORSचा यूज करतो. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, ORS 5 मार्क क्वेश्चन देणारा क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचा चांगला अभ्यास करा. धन्यवाद मित्रांनो.